फायनली आयफोन वापरायचे दिवस आले ना. दादाला खायची नाहीये म्हणून आम्ही करतोय फरसाणाची भाजी. झालं ग ठेव. चॅनल. तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सो आमच्या घरी येणार आहेत काही पाहुणे. थंबनेलला सुद्धा तुम्ही बघितलंच असेल आणि पुढे तुम्हाला कळेलच. तर गाईज मस्त आजचा दिवस कसा जातोय हे सगळं मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि खूप सारं प्रेम द्या. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. हो गाईज, तुम्हाला माहिती आहे का, आज लई कामं केलीत, फक्त ते मी व्हिडिओमध्ये दाखवले नाही आहेत. सो चला करूया व्हिडिओला स्टार्ट. आज सासूबाई येणार आहेत तर जेवण बनवतीये. आज घेतलाय मी थोडासा हाफ डे, थोडासा म्हणजे घेतलायच, कारण सगळं परफेक्ट झालं नसतं. आणि पहिली गोष्ट ते घरी येणार आहेत आणि आपण जॉबला जाणार, मग ते घरी येऊन त्यांचं जेवण वगैरे करणार. त्यापेक्षा म्हटलं जेवण बनवावं, जेवण वगैरे ते जेव्हा निघतील तेव्हा जायचं ऑफिसला. सो आज काय बनवतीये, काय काय करतीये हे सगळं तुम्ही बघतच राहा पुढे. आणि माझा नवरा काही मदत करतोय का ते पण दाखवते. तर बघूया काय करतोय. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत जंगली रमी बद्दल, जी आहे इंडियाची मोस्ट ट्रस्टेड रमी साइट. इथे होतात वर्ल्ड रमी टुर्नामेंट आणि रमी प्रीमियर लीग सारखे मोठे मोठे टुर्नामेंट. इथे तुम्हाला करोडोची प्राइज जिंकण्याची संधी मिळते, करोडोची. पण हे टुर्नामेंट जिंकणं कोणाचंही काम नाही. जसं की एक परफेक्ट व्लॉग बनवायला मला लागतात इक्विपमेंट, प्रॅक्टिस. तसंच जंगली रमीमध्ये सुद्धा तुम्हाला पाहिजेत स्किल, जे मिळतात प्रॅक्टिसने. जंगली रमीमध्ये तुम्हाला मिळतात प्रॅक्टिस गेम, फ्री टुर्नामेंट आणि ट्युटोरियल्स, ज्याने तुम्ही तुमचं स्किल इम्प्रूव्ह करू शकता. जसं मला एक व्लॉग कसा एक्साइटिंग बनवायचा आहे, कसा ॲडव्हेंचर बनवायचा आहे, याचं एक लिमिट असतं. तसंच जंगली रमीमध्ये सुद्धा मी डेली आणि मंथली डिपॉझिट लिमिट सेट करते. लिमिट सेट करते म्हणून तर माझा गेमवर कंट्रोल राहतो. जेव्हा जास्त रमी होते तेव्हा थोडा ब्रेक घेते. ब्रेक घेणार तेव्हा तर अजून चांगलं खेळणार. हेच असतं जिम्मेदारीने खेळणं. तर वाट कसली बघताय? जंगली रमी, मोठा विचार करा, चांगलं खेळा. लिंक पिंक कमेंट बॉक्समध्ये आहे, लवकर जावा आणि फटाफट डाउनलोड करा जंगली रमी. कशाची तयारी चालू आहे एवढी? स्वयंपाक चालू आहे, स्वयंपाक. हा, माझ्या सासूबाई येणार आहेत. बर, म्हणजे तुमची मम्मी श्री येणार आहे. अजून आज गाईस तुम्हाला सांगते स्पेशल आहे काहीच नाहीये. वरण भात बनवलाय. वरण इथं शिजतंय, फोडणी दिली आहे आणि इकडे भात रेडी आहे. चपाती आणि भाजी करायची आहे. मग काय ठरवलं होतं आम्ही बटाट्याची भाजी करू, पण दादाला खायची नाहीये म्हणून आम्ही करतोय फरसाणाची भाजी आणि चपाती करायची आहे आणि मी त्याचसोबत भजी करणार आहे. कशाची? कांद्याच्या? कांद्याची. वा 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 वा. बटाट्याचीच करायची होती पण दादाला बटाटा नाही. हा हा, ते कांदे तू नेहमी करते तसे काढ. छान छान एकदम. हा, आवडतात का तुम्हाला? हा, मग ते तिथून निघले ना हॉस्पिटल मधून की मग तुम्ही कॉल करा. हा हा तळायला घेते. हा, म्हणजे निघायचे एक 10 मिनिट आधी फोन करतो तुला. म्हणजे गरम गरम थंड झालं चांगलं लागत नाही. हो. सो गाईज, तुम्हाला सांगितलं होतं लास्ट ब्लॉग मध्ये की आमच्या इथे कोणीतरी येणार आहे. तर कोण येत आहे? सासूबाई यायला लागले. ते अर्थातच तुम्ही आत्ताच ऐकलं. तर त्या येतात ते म्हणून गडबड चालू आहे, काम आवरावरी चालू आहे. काम आवरावरी चालू आहे. तुम्हाला सांगते, दोघंच असलो ना की घर लय अस्ताव्यस्त पडलेलं असतं. लई नाही पण थोडंफार असतंच. ते पसारा कोणी करतं? आदित्य कोकणे. बर. तूप टाकलंय आज मी वरणाला. हा, मग थोडस टाकलंय. टाक ना, 2 चमचे टाक. कसं लागते कसं नाही ते येडच आहे. हा का? टाकू? जाऊ. हा, टाक. फक्त थोडं टाकलंय रे. हा हा, टेस्ट पण छान येते. हा, जाऊ दे, नंतर भातावरती देता येते तूप. भात गरम गार होईल तोपर्यंत. वरण गरम करता येईल ना मग परत.
आता मी कांदा आणि टोमॅटो याच्यात टाकणार आहे. हे लय भारी चीज आहे तुम्हाला सांगते. बिलकुल कडू यायला नको आणि काहीच व्हायला नको. तुम्हाला दाखवते. माझी बायको सारखी रडत असते ना, त्यामुळं मी तो उपाय केलाय. तिथं खाली आहे पिशवीत. अरे देवा, नुसतं बायकोच्या मागे हात धुवून लागायचं. आवर आवर, हे काम राहिलंय, ते काम राहिलंय, ते काम राहिलंय, करायला जीवावर येते. मग हात लावायचं ना जरा. मी कशाला हात लावू? नका ना मग पाय नाही लावा. लावणार. नको. अयो मम्मी, लय कडू आहे ना कांदा. लय झाले मला कांद्याने. काय माहिती जास्तच त्रास होतोय आजकाल. कांदे कडू यायला लागले. नाही, कांदे कडू आहेत. लय त्रास होतो डोळ्यांना. मला डोळ्यांच्या डॉक्टरकडे दाखव ना यार. जाऊया. माझे डोळे जास्तच लाल होतात. उद्या मी बाजूला क्रीम लावते ना, मॉइश्चरायझर किंवा सनस्क्रीन जरी लावली ना तरी डोळा लाल होतोय. उद्या जाऊ आपण. उद्या जाऊया. दात पण दाखवायचे. बर. सापडवला सगळं किडेल रताळ आहे नुसतं. असू दे. मी हा. बघा माझा नवरा मला किती रडवतोय. आता तुम्हाला काय वाटतं करावं? माझा नवरा लय चांगला आहे. बघा तुमच्या समोर मी एक्झाम्पल रडतीये. दाखवते. रडते ती. हा. ढसा अरे ती शेंबूड पडल वरणार. शी, ये देखो. मॅगी. भारी बरं का हे आपल्याला लय आवडलं. काम किचन सोपं. मधली- आ? काम सोपं. हा, किचन मधली सगळ्यात आवडती गोष्ट आहे आजकालची माझी. हा ना. कांदा कापायला मला सुरीने आवडतो. म्हणजे सगळ्या भाज्या मला सुरीने कापायला आवडतात, पण कांद्याने माझे डोळे जाम जातात. झाला बारीक. मम्मी, एकदम बारीक आणि व्यवस्थित होतो तो. तेवढं जाम लावायचंच नाही ना मग. मस्त. हे बघा मंडळी, कांदा कापून झाला. छान कांदा कापला जातो. अभी मैं टोमॅटो भी इससे ही कट करेगा. कर. फायनली आयफोन वापरायचे दिवस आले ना. आणि तो कवर आहे ना, आधी तो चौकोनी असा चौकोनी ह्याच्यावाला होता ना, ग्रीपवाला, तसाच पाहिजे. अरे पण आता येतं OnePlus मध्ये कोड येईल म्हणून सांगताय व्हॉट्सअपचा. बस बोलत तुला कोणी. मी किती दिवस सांगते तुम्हाला की तुम्ही फोन चेंज करा. ऐकायचं नाव नाही घ्यायचं. 3 महिने झालं माझा नवीन फोन येऊन, पण तुम्ही त्याला वापरलं नाही. काय ईमेल आहे का? नाही, मोबाईल नंबर आहे. कॉल आहे का? वा. व्हॉट्सअप तर अपग्रेड झालं चांगलंच. वा 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 वा. चला, येतोय का पण आयफोन वापरता? तर आम्ही काल संडेचा दिवस होता आणि तुम्हाला सांगितलं होतं की दोघांना सुट्टी आहे, तर मस्त गेलो होतो बाहेर. कुठे गेलो होतो आपण? गेलो होतो कुडलेला. कुडले. हा. कुडलं आहे ते. कुडले सिंहगडच्या अपोजिट साईडला. हा. तर आम्ही काल गेलो होतो मस्त आमच्या फ्रेंड सोबत. पार्टी बिर्टी केली आहे आणि मस्त एन्जॉय पण केला. हो ना. आधी आजारी पडला होता, नीटच झाला माणसांमध्ये जाऊन. अजून थोडा त्रास होतोय पण ठीक आहे ना, जरा फ्रेश झाला ना. एकटा असतं तर घरातच झोपून तुला त्रासच झाला असतं दिवसभर. मग पूर्ण पेन गळून गेलो. गेलेलो तुम्हाला सांगितलं. अमराई फार्म हाऊस आहे, तिकडे गेलो होतो. माझ्या 2 मैत्रिणी आणि 1-2 फ्रेंड अजून होते. तर मस्त आम्ही तिथे एन्जॉय केला. व्लॉग घेतला नाही कारण मग ना मी खूप बिझी होऊन जाते आणि ॲक्च्युली आधीची तब्येत पण ठीक नव्हती. तर मग रात्र पण झाली होती खूप यायला, आणि रात्रीचं ब्लॉग इतका चांगलं पण नाही वाटत. जरा दिवसा गेलो असतो तर झालं असतं. 2 मानसी ह्या माझ्या फ्रेंड आहेत, त्यांच्या दोघींचे नाव मानसी आहे. एकीनं दुसरीला सांगितलं, दुसरीने एकामेकीचं चाललं होतं भेटायचं आणि भेटायला आम्ही 5 वाजवले. 5-5:30 तिथून पुढे आम्ही पुढे गेलेलो आणि मस्त एन्जॉय केला. खूप छान टाइम स्पेंड केला. तर माझा नवरा मस्त रिफ्रेश झालाय, भारी झालाय है ना. तिथं 2 हे भेटले, 3 फॅमिली. हो,
कोण एक हॉटेलचं ओनर, दुसरं फॅमिली, तिथे 2 फॅमिली आल्या होत्या वेगवेगळ्या. त्या फॅमिलींनी पण ओळखलं आम्हाला आणि विचारलं तुम्ही रील स्टार आहे ना. म्हटलं हो. तुम्हाला काय सांगू, कसली भारी फिलिंग असते जेव्हा लोक आपल्याला ओळखतात आणि आपल्याला इतकं प्रेम देतात. त्यांच्याशी सगळ्यांशी बोलून खूप खरंच छान वाटलं. सो जर त्यांनी बघितला ब्लॉग तर त्यांना पण छान वाटू देते. पण ते रील्स बघतात, म्हणजे ते इंस्टावर ऍक्टिव्ह आहेत, युट्यूबवर नाहीत. चला स्वयंपाक करते. मम्मी पोचतायत एक 10-15 मिनिटात. मग डायरेक्ट दवाखान्यामध्ये जात येत. मला म्हणत होते दवाखान्यात जाऊन थांबतो का. हा मग जाते बुकी. मग तेच करतो आता, जातो की आता दवाखान्यात 5 मिनिटात. हा झाल्या माझ्या चपात्या, आता फक्त हे फरसाणाची भाजी करायची. हा चालेल. बाकी काही नाही. मग मी तिथून निघायचं एक 10 मिनिटात तुला फोन करतो. मग भजी काढ. चालेल. ओके ओके बेबी. काय काम नाही केलं, काय नाही केलं. खिडकी उघडता येत नाही तुला, किती घामाघूम झाली बघ. हात नाही पुरत ना. कोणी सांगितलं तू गुटखा व्हायला. बापरे. आहे नाही काय करायचं आता. मलाच लय आवड होती दूध करायची. हा ना. काय करू सांगा. लहानपणी जरा हे करता आलं नाही तुला. भारी वाटतंय. मग तेच सांगितलं तुला, खिडकी उघडायची होती. तशीच गरमीत करीत होते बघा. मग दर टिशूने पुस. किती काळजी बाई माझ्या नवऱ्याला. मग हायच काळजी. झालं ना. ओके बर. भजीचं ठेवते कालवून. तुम्ही फोन करा मला. हो हो चालतंय. चालेल. एवढा पटापट स्वयंपाक तुझा आज झालाय आहे नाही. मम्मीच्या ओरडा खाण्यापासून वाचायला गेलीस. काय तर मग आला 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 घरापाशी आले वाटतं. गाईज हे बघा आपली फरसाणाची भाजी रेडी झालेली आहे. इकडे वरण, इकडे वरण काढून ठेवलंय सेपरेट. आणि आता मी बनवणार आहे भजी. तो आदित्य गेला आहे, मम्मी ते आलेत तिकडे हॉस्पिटलमध्ये, क्लिनिकमध्ये फॉलोअपच्या तिथे. आणि आता मी करते भजी. ते येतीलच लोक एक 5-10 मिनिटामध्ये. सो भाजी आता जस्ट रेडी झाली आहे आणि भजी पण बनवते. म्हणजे झाला माझा स्वयंपाक. घर सगळं व्यवस्थित नीट आणि क्लीन केले. तुम्हाला सांगितलं तसं खूप कामं केली सकाळपासून उठून मी. येस हे बघा, हे 3 फ्लॉवर पॉट आणलेत. फ्लॉवर पॉट सॉरी, आर्टिफिशियल प्लांट्स आणलेले आहेत. ते ठेवले, ते मस्त छान डेकोरेटिव्ह किचनसाठी. कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा भजीसुद्धा रेडी झालेली आहेत. सगळं झालंय माझं. आता मी फक्त वाट बघतीये. सगळे घरी येतील, बसतील, जेवतील. सुकले का मी. लई कामं केल्यावर लई सुकते मी, माहिती का. लईच नाजूक आहे. तो गाईज मी माझं आवरलेलं आहे. मला जायचं आहे लॅबला. अजून काही माणसं घरी आलेली नाही आहेत आमची. आता माझं कसं आवरेल असं मला टेन्शन आलेलं आहे. सो आता मी सगळं निघाले ते तिथून. कांदा वगैरे सगळं कापून ठेवते, सॅलड, टोमॅटो वगैरे. मी साबुदाण्याचे पापड आणि चिप्स पण तळून ठेवलेले आहेत. आता मी वाट बघते कधी घरी येतील माणसं. लेट मम्मीमुळे होतं म्हणून वाटतं का तुला. नाही मी नाही बोलले. चला आवरा आवरा. अगं ठेव ग. घेतलंय घेतलंय. चला आवरा. झालं ग, ठेव. हा चल बस झालं चल. ते बघ नाही गेले. चला नको नको घेऊन जा घेऊन जा घेऊन जा घेऊन जा. ते संत्रे टाकतात.
सगळे टाक संत्रे. संत्रे भरते आहेत सगळे. हा ते जाताना खायला देतात. 4 वाजून गेले तुला. आता सुट्टीच घेतली. नाही जाणार आहे. हो ये व्यवस्थित. बरं. हो. तू पण सावकाश जा. लवकर ये जा. हा, ठीक आहे. चला तुम्ही पण. चल गाडीची मागे येतो लगेच. बाय बाय करा. बाय बाय. ये मग. हा येते. सावकाश जावा. तो गाईज मम्मीने ते खूप पटकन आलेले आणि मला पण वेळेत पोहोचायचं होतं. तर पटपट जेवण केलं सगळ्यांनी आणि त्यांना पण परत सोलापूरला जायचं होतं. तर पटकन जेवण करून मम्मीने तरी ते पटपट भांडे पण घासून मोकळ्या झाल्या. नको बोलले मी रात्री आल्यावर घासते. तरी पण त्यांनी भांडी घासली, तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये. आणि सगळं झटपट आवरून मग आम्ही गेलो खाली. मम्मीला आणि दादाला त्यांना बाय बाय केलं आणि मग मी आली ऑफिसला. मी तुम्हाला म्हणत होते ना सुकले, आज मी काम करून सुकले वाटतं. असं काही नाही झालं आहे. सकाळपासून ना माझा घसा खूप दुखत होता आणि ना मला आता हे कळलं आहे की मला झाली आहे सर्दी आणि माझं खूप बॉडी पेन होतं आहे, माझं डोकं दुखतं आहे आणि घसा दुखतो आहे, सर्दी झाली आहे. म्हणजे आदित्य काल आजारी पडलेला, आज मी आजारी पडली आहे. म्हणूनच मला दिवसभर असं पेंगून टाकल्यासारखं होत होतं. म्हटलं एवढंसं काम करायचं नाही, इतकं काय थकवा आला आहे. पण आता जस्ट कळलं मला की मी आजारी पडले आहे सर्दीमुळे. तर आता मेडिसिन घेतली आहे, बसली निवांत लॅबमध्ये. आता थोड्या वेळाने सुटेल, मग जाईल घरी. जेवण वगैरे काही बनवायचं नाही आज, कारण दुपारी खूप बनवलं. तर आई बोलतं ते एवढं बनवलं आहे जसं 10 जण जेवायचेत. एक्स्ट्रा बनवलं तर बरं पडतं ना, कमी राहिलं तर मग कसं होईल, कमी झालं तर. सो घरी जाऊन काही जेवण वगैरे बनवायचं नाही आहे, तेच खायचं आहे दुपारचं. सो कसा वाटला तुम्हाला ब्लॉग नक्की सांगा. खूप सारं प्रेम द्या, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.